आलाय? तुम्ही थांबा, मी बघते. नमस्कार ताई, मी अभिषेक. आदित्य सर आहेत का? मला त्यांना भेटायचं होतं. हो आहेत ना, या आतमध्ये या. हो. या आदित्य सर. पारू, हे बघ सगळं झालं. तुम्हाला भेटायला कोणतरी आलंय. हाय सर, मी अभिषेक. हाय. ये ना अभिषेक, बस ना. पारू, तू पाणी आण. आणते. ये बस. हे घ्या पाणी. हो. थँक्यू वहिनी. येस अभिषेक. सर, माझं MSW मध्ये शिक्षण पूर्ण झालंय आणि मला समाजसेवेचीही आवड आहे. ओके. तुमचा न्यू प्रोजेक्ट चालू होतोय, त्याबद्दल मी माहितीही घेतली आणि समाजाला ह्या प्रोजेक्टची गरज आहे याची मला खात्रीही झाली आहे. त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये मला तुमच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे सर. सर प्लीज, तुम्ही मला या प्रोजेक्टमध्ये काम द्याल? सर, मी तुम्हाला माझं काम दाखवेन. आय एम सॉरी, हे सगळंच खूप सडन आहे माझ्यासाठी. म्हणजे माझा जो प्रोजेक्ट आहे तो इनफॅक्ट तो अजून सुरूही झालेला नाही आहे. मला मान्य आहे, त्यासाठी मला बऱ्याच लोकांची मदत लागेल, काही लोकांची कामावर नेमणूक करावी लागेल. पण अजून मला माहिती नाही, म्हणजे मी त्या मोबदल्यात त्यांना. पेमेंटची अपेक्षा नाही आहे सर, महत्त्वाचं आता सध्या काम करायचं आहे मला. तुझा ॲटिट्यूड, तुझा अप्रोच खरंच खूप चांगला आहे. हे बघ, हा प्रोजेक्ट खरं तर प्रोजेक्ट कसला, ही एक समाजसेवा आहे आणि त्या सगळ्यासाठी तू तयार आहेस. तुला खरंच माझ्यासोबत काम करायचंय? हो सर, नक्कीच आवडेल मला. ओके, लेट्स वर्क टू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. माझ्याकडे तुमचा नंबर आहे सर, मी तुम्हाला टेक्स्ट करतो. येतो सर. दादा ऐका ना, जेवणाच्या वेळेला तुम्ही आलात, म्हणजे आलाच आहात तर 2 घास खाऊन जा ना. हो हो, प्लीज थांब, जेवून जा. बरं. ठीक आहे. ओके. जेवून. हो, ओके. पाणी आहे. आणि ते तुमच्यासाठी मी जेवण वाढते. नको नको, मी नंतर जेवतो. वहिनी, जेवण खरंच खूप मस्त आहे. वहिनी, एक रिक्वेस्ट होती. कसं आहे ना, इथलं मेसचं जेवण करून माझ्या पोटाची वाट लागली आहे. आज तुमच्या हातचं जेवण जेवलो तर आईच्या हाताचं जेवण जेवल्यासारखं वाटतंय. प्लीज, शक्य झालं तर तुम्ही रोज माझ्यासाठी डबा द्याल का? मी खानावळीत जे पैसे देतो ते पैसे मी तुम्हाला देत जाईन. प्लीज वहिनी, नाही म्हणू नका. ठीक आहे, मी देईन उद्यापासून तुमच्यासाठी डब्बा. वहिनी, हे घ्या. हे या महिन्याचा ॲडव्हान्स घ्या. थँक्यू. चला वहिनी, येतो. सर प्लीज, मी मेसेज करतो सर तुम्हाला. हे तुझी बॅग. हो सर, थँक्यू सर. थँक्यू. क्या बात है. हे घ्या धनी, ठीक आहे. माझी पहिली कमाई. मला नको, तूच ठेव, कारण जो मेहनत करतो फळ सुद्धा त्यालाच मिळालं पाहिजे. आणि तुला जर हे काम खरंच मनापासून आवडत असेल तर बिंदास कर. पारू, आपल्या इथे स्त्रिया आर्थिकदृष्ट्या साक्षर नाही आहेत आणि जे काही कमवतात ते तुझ्यासारखं असं नवऱ्याकडे आणून देतात.
आणि त्यामुळे होतं काय, स्वतः कष्ट करूनही त्या बायकांना त्यांच्या मनासारखं आयुष्य जगता येत नाही. लहान सहान गोष्टींसाठी इतरांवर डिपेंड राहावं लागतं. पण मला खरंच खूप अभिमान आहे. आज माझी बायको आत्मनिर्भरच नाही तर अर्थसाक्षरही झालेली आहे. आय एम प्राऊड ऑफ यू पारू. काय गप्पा मारत बसलोय आपण. तुम्हाला भूक लागली असेल ना, मी पटदिशी जेवायला वाढते. आणि मला सांगा, तुम्ही म्हणजे मगाशी ते दादांसोबत जेवायला म्हटलं तर का नाही जेवलात? अरे यार, आता हिला कसं सांगू, आपली परिस्थिती अजून अशी नाही आहे की कोणी पाहुणा आला तर घरात सगळ्यांना पुरेल एवढं जेवण असणार आहे. आम्ही जेवायला बसलो असतो तर तू उपाशी राहिली असती पारू. कारण मला तुझ्यासोबत जेवायचं. आता जा पटकन एक छान ताट घेऊन ये आणि एकाच ताटात आपण दोघं जेवायचं. ओके, चालतंय. आधी मी भरवणार. कसं आहे? मस्त झालंय. देवा, तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू दे आणि आदित्य सरांचं समद भलं होऊ दे. आजी, 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 तुम्ही उठून बसा, उठून बसा. सावकाश, सावकाश. आजी, आजी, हे घ्या, हे घ्या. तुम्ही खडीसाखर ठेवा तोंडात, म्हणजे बरं वाटेल. दे आजी, बरं वाटतंय. आजी, 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 अंग गरम लागतंय तुमचं. काय उपाय करायचा आता? आजीची तब्येत दिवसेंदिवस लयच बिघडत चालली आहे. आजी, आजी, तुम्ही झोपा. तुम्ही झोपा. असं तुम्ही आराम करा. मी तुमच्या डोक्यावर ना पाण्याच्या पट्ट्या ठेवते. हा,